बघा, येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी स्वतः देवपुत्र आहे. मी कोण आहे? देवाचा पुत्र आहे. म्हणून मी सगळे तुमचे प्रॉब्लेम सोडू शकतो. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, कोणीच नाही. मी म्हणजे अंतिम, मी म्हणजे भगवान, भगवान से भी बडा, असं त्याने स्वतःला मानून घेतलं होतं. जे मला मानेल, जे मला जाणील त्याची मुक्ती, जे मला मानणार नाही, जाणणार नाही ते नरकात जाते, असा त्याचा साफसाफ हेतू होता. इस्लाम धर्माचा प्रणेता कोण होता? मोहम्मद. इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद पैगंबर होता. मोहम्मद पैगंबर यांना काय म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये? प्रेषित, प्रेषित, ॲम्बॅसेडर, बरोबर आहे. देवाचा देवदूत, बरोबर आहे. त्यांची काय अट होती? याशिवाय तो असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम मोहम्मद देवाचा प्रेषित मानले पाहिजे, ही त्यांची कोणती अट होती? पहिली अट होती. आणि दुसरी अट काय होती? इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे म्हटले पाहिजे, बरोबर आहे. मोहम्मद हा देवाचा प्रेषित आहे, ही पहिली अट. आणि दुसरी अट की हा शेवटचा पैगंबर आहे. म्हणजे मोहम्मद पैगंबर यांनी स्वतःला महत्व प्राप्त करून घेतलं. मुमुक्ष म्हणजे कोण? मुमुक्ष म्हणजे कोण? मुमुक्ष म्हणजे ध्यान करणारा, मुमुक्ष म्हणजे तपस्वी, मुमुक्ष म्हणजे तप त्याग करणारा, त्याला म्हणतात मुमुक्षु. काय दिलेले त्यांनी? इस्लाम धर्मातील प्रत्येक मुमुक्षुने, साधकाने प्रथम मोहम्मदाला देवाचा देवदूत किंवा प्रेषित मानले पाहिजे आणि त्याच मुमुक्षुने परमेश्वराचा अंतिम शेवटचा काय मानले पाहिजे? प्रेषित आहे असे मानले पाहिजे. जर असं तुम्ही मानणार नाही तर तुम्ही मुसलमान नाही. जर तुम्ही मोहम्मद पैगंबराला मानलं नाही तर तुम्ही मुसलमान नाही. आणि जर तुम्ही या 2 अटी मान्य केल्या तर तुम्ही मुसलमान. म्हणून बघा, मुसलमानाला तुम्ही कितीही सांगा, कोणत्याही देवा धर्माबद्दल सांगा, ते कुठंच जात नाही. जातात का? नाही. आपले कुठं उधळतात, आहे की नाही? रासलीलाच करतात, नऊवारीच करतात, आपले ते काय नवरात्रीच करतात. कोणी गणपतीच बसवतं, कोणी देवात जीव घालतं, कोणी सवासनी जीव घालतं, काही करतं. निव्वळ पागलपणे, याला म्हणतात निव्वळ येड्याची हा. पुढे काय? तर भगवान बुद्ध काय म्हणतात? काय झालं? काही नाही, काही नाही, कंटिन्यू. तुम भी नकटे, सब नकटे, हम भी नकटे, दोनों नफ्टों का मेला, उसमें था एक नाक वाला तो वो भी बन गया उनका चेला. बरोबर आहे की नाही? आपल्या घराच्या आजूबाजूला जसे लोक करतात तसंच आपल्याला पण वाटतं आपण करा, असा त्याचा अर्थ. आता भगवान बुद्ध काय म्हणतात? 11 पॉइंट. भगवान बुद्धाने कोणती अट घातली नाही. भगवान बुद्ध नुसतं हेच म्हणतात की मी फक्त आणि फक्त शुद्धोधन आणि महामाया
यांच्या पोटी जन्मलेलाच पुत्र आहे. बघा, स्वतः भगवान बुद्ध म्हणतात मी देवाचा पुत्र आहे. प्रथम तर भगवान बुद्धाने देव मानला का? नाही. मग भगवान बुद्ध देवपुत्र स्वतःला म्हणतील का? नाही. भगवान बुद्ध जरी कोणी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात, तर भगवान बुद्ध अशा नाही सांगायचे की मी देवाचा पुत्र आहे, मला यांनी तयार केलं, मला त्यांनी तयार केलं, मी अंतिम आहे, असं नाही सांगितलं. भगवान बुद्धाने सरळ सरळ सांगितलं की मी महामाया आणि शुद्धोधन यांचा एक औरस सुपुत्र आहे. या पलीकडे काही नाही सांगितलं. बरोबर आहे. दुसऱ्या धर्म संस्थापकांनी बरंच असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे वाच. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे बुद्धाने केले नाही. यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली, हे सर्व श्रुतच आहे. या संगतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळ बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले? त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? ज्या वेळी संगती होकारात्मक उत्तर देई त्या वेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगतीला विचारले, हे बरोबर आहे काय? संगतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी. या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु काश्यपने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांचीच कर्तव्य आहेत. काश्यपाने बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. बुद्धाच्या जीवनातील संकटांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. याचे उत्तर म्हणजे बुद्धाने आपल्या धम्मशास्त्रात आपणाला स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही, हेच होय. बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशास्त्रापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपण उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार. 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी बुद्धाने तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगचा सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान यांसंबंधी बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. म्हणा साधू. बघा, भगवान बुद्धाने स्वतःला आपल्या धम्मामध्ये महत्व दिलं का? नाही. भगवान बुद्धाला 2-3 जणांनी प्रश्न विचारले, भगवान तुम्ही वारल्यानंतर, तुम्ही महापरिनिर्वाणानंतर या धम्माचा उत्तराधिकारी कोण आहे? तर भगवान बुद्धाने काय म्हटलं? माझ्या धम्माचा उत्तराधिकारी धम्मच आहे. धम्म हाच तुमचा उत्तराधिकारी आहे. धम्म हाच तुमचा माझ्या मृत्यूपर्यंत शास्त्र आहे. धम्म हाच
माझ्यानंतर तुमचा गुरु आहे, धम्माशिवाय दुसरं काहीच नाही. बघा, भगवान बुद्धाने जर स्वतःला स्थान दिलं असतं तर भगवान बुद्धाने आपल्या मृत्यूपर्यंत कोणाला तरी प्रमुख केलं असतं. कोणाला केलं असतं? एकतर आनंदाला केलं असतं, किंवा देवदत्ताला केलं असतं, किंवा महाकाश्यपाला केलं असतं, किंवा सारीपुत्र मोगल्याने यांना केलं असतं. परंतु प्रमुख कोणाला केलं का? भगवान बुद्धाचं नेहमी म्हणणं असं होतं की धम्म हा तुमचा माझ्यानंतर शास्त्र, गुरु आणि सर्व काही आहे. विद्या विनयन शोभते. बरोबर आहे. तसंच भगवान बुद्धाचं एक वचन आहे, विनयो नाम शासनस्य आयु. काय भगवान बुद्ध काय म्हणतात? विनयो लिहा, विनयो नाम शासनस्य आयु. माझ्यानंतर जर तुम्हाला कोणी नियम सांगणार असेल तर तो माझा धम्मच नियम सांगेल. मी जे नियम सांगितले ते तुमच्यासाठी आता कायमचे राहतील, लिपिबद्ध राहतील, लेखबद्ध राहतील आणि हेच तुम्हाला पालन करावे लागते. विनय हेच बौद्ध धर्माचं काय आहे? धिष्ठा आहे. जर तुम्ही विनय नियम जर पालन केले नाही, व्रत वैकल्ये जर तुम्ही पालन केले नाही, शील संवर जर तुम्ही पालन केले नाही तर त्या आचरणाला काहीही महत्व नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात विनयो नाम शासनस्य आयु. विनय हेच माझ्या शासनाचं आयुष्य आहे. काय? विनय हेच माझ्या शासनाचं आयुष्य आहे. विनयो नाम शासनस्य आयु. शासन म्हणजे काय? बुद्ध शासन. बुद्ध शासनाचं आयुष्य काय आहे? विनय. विनय आहे. जोपर्यंत बुद्ध धम्मामध्ये विनय पालन करणारे आहेत तोपर्यंत ठीक आहे, आणि विनय पालन करणं सोडलं तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. बघा, भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये कधीही स्वतःला असं श्रेष्ठ मानलं नाही की मी आहे आणि मी आहे तर मीच आहे, मी सर्वज्ञच आहे, मी त्रिलोकज्ञ आहे, मला सर्वच जाणतं, मला सर्व समजतं, असं भगवान बुद्धाने कधीही म्हणलं नाही. भगवान बुद्ध वयाच्या कितव्या वर्षी आपल्यातून निघून गेले? वय वर्ष 80व्या वर्षी. बरोबर आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध वैशाखी पौर्णिमेला 483 मध्ये इसवी सन पूर्व वारले. तर त्याच्या किती महिन्यानंतर संगीती भरली? 3 महिन्यानंतर संगीती भरली. किती महिन्यानंतर? 3 महिन्यानंतर संगीती भरली. वैशाखी पौर्णिमेला जर भगवान बुद्ध वारले तर 3 महिन्यानंतर कोणती पौर्णिमा येते? आषाढी. ज्येष्ठ, आषाढ, ज्येष्ठ, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. वैशाखी नंतर ज्येष्ठ येते ना, ज्येष्ठ नंतर श्रावण येते, आषाढ येते, आणि आषाढ नंतर कोणते? श्रावण. आषाढ, श्रावण, भाद्रपद. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. म्हणजे याचा अर्थ श्रावण पौर्णिमेला पहिली धम्मसंगीती भरली. मग पहिली धम्मसंगीती कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली? काश्यप. काश्यप. त्यालाच महाकाश्यप असं म्हणतात. काय म्हणतात? त्यालाच महाकाश्यप असं म्हणतात. आणि महाकाश्यप अध्यक्षस्थानी होते. आणि त्या काळामधले कोणते कोणते भिक्षू होते? आनंद होता, उपाली, अनिरुद्ध होता, आणखी बरेच होते. उपाली होता. बरोबर आहे. बघा, अध्यक्षस्थानी महाकाश्यप होता. तर भगवान बुद्धाचा धम्म, भगवान बुद्धाचा विनय आणि भगवान बुद्धाचा अभिधम्म त्यातून नंतर तयार झाला. बघा, समजते का तुम्हाला?
आपला त्रिपिटक किती भागामध्ये आहे? 50 खंडामध्ये आहे. भाग नाही माहिती. त्रिपिटक हा 3 खंडामध्ये आहे. बरोबर आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. बरोबर आहे. बघा, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर महाकाश्यप अध्यक्षस्थानी असल्यानंतर प्रथमतः आनंदाला प्रश्न विचारले भगवान बुद्धाने. आपल्या महाकाश्यपाने काय विचारले की हे सुत्त भगवान बुद्धाने कुठं म्हटलं, हे सुत्त भगवान बुद्धाने कोणाला सांगितलं, हे सुत्त कोणाबद्दल सांगितलं, असं महाकाश्यपाने आनंदाला विचारलं. आणि जे जे प्रश्न महाकाश्यपाने विचारले त्या प्रश्नाचे उत्तर आनंदाने दिले. आणि ज्या ज्या प्रश्नाचे उत्तर आनंदाने दिले त्याचा झाला धम्म तयार, त्याचा झाला सुत्त पिटक तयार. म्हणजे याचा अर्थ सुत्त पिटक कोणी तयार केला? आनंदाने. एक. आणि दुसरी गोष्ट, याच पद्धतीने महाकाश्यपाने उपाली यांना पण प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? महाकाश्यपाने उपाली यांना पण प्रश्न विचारले की हा विनय भगवान बुद्धाने कोणाला सांगितला, हा विनय भगवान बुद्धाने कुठे सांगितला, हा विनय भगवान बुद्धाने कोणाबद्दल सांगितला, कधी सांगितला. असं महाकाश्यपाने अध्यक्ष म्हणून विनयाबद्दल ज्यांना प्रश्न विचारले असे उपाली यांनी सर्व प्रश्नाचे उत्तर महाकाश्यपाला दिले आणि इतर भिक्खू संघाला देखील ते ऐकायला लावले. म्हणजे विनय पिटक जर कोणी तयार केला असेल तर तो उपालीने तयार केला. मला काय म्हणायचं समजतंय का? म्हणजे सुत्त पिटक त्यालाच आपण धम्म म्हणतो. म्हणजे धम्म सुत्त पिटक हा आनंदाच्या माध्यमातून तयार झाला, विनय पिटक हा उपालीच्या माध्यमातून तयार झाला आणि राहिलेला मग शेवटचा पिटक अभिधम्म पिटक. मग अभिधम्म पिटक या ग्रंथाचा निर्माता हा स्वयं महाकाश्यप होता. म्हणजे कसं तर बाकीचे जे भिक्षू होते आनंद, अनिरुद्ध, उपाली यांनी महाकाश्यपाला प्रश्न विचारले, उत्तर दिले आणि त्या माध्यमातून अभिधम्म तयार झाला. अभिधम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, कुशला धम्मा, अकुशला धम्मा, अव्याकृता धम्मा, कुशल काय, अकुशल काय, अव्याकृत काय, असं धम्माचाही श्रेष्ठ जो धम्म असतो, धम्माचाही वरचा जो धम्म असतो त्याला म्हणतात अभिधम्म. अभिधम्म बरोबर आहे की नाही? वचन अभिवचन, भाषण अभिभाषण, लाशा अभिलाषा. बरोबर आहे. म्हणून आपण धम्मामध्ये जो श्रेष्ठ धम्म आहे त्याला आपण काय म्हणतो? अभिधम्म असं म्हणतो. ठीक आहे. या समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. भगवान बुद्धाने स्वतःला कधी महत्व दिलं नाही. मी श्रेष्ठ आहे असं भगवान बुद्धाने कधी म्हटलं नाही. म्हणून मीपणा, अहंकार, गर्व आपल्या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला कधीही पाहायला भेटत नाही. मीपणा, मी आहे तर कोणीच नाही, मी आहे तर कोणीच नाही, मी सर्वात श्रेष्ठ आहे असं भगवान बुद्धाने स्वतःला कधीच म्हटलं नाही. बघा, म्हणून बाबासाहेब या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात की महाकाश्यपाने आनंदाला प्रश्न विचारायला पाहिजे होते ना. महाकाश्यपाने आनंदाला प्रश्न विचारायला पाहिजे होते. काय की आनंदा, भगवान बुद्धाचा जन्म कधी झाला, भगवान बुद्धाचा मृत्यू कधी झाला, भगवान बुद्धाचं सर्व हिस्ट्री, मिस्ट्री, बॅकग्राऊंड सर्व हे प्रश्न काय विचारले नाही. असं बाबासाहेब महाकाश्यपाला प्रश्न करतात. असं काय विचारलं नाही. तर बाबासाहेबांना नंतर उत्तर असं सापडतं की भगवान बुद्धाने स्वतःला कधी महत्वच दिलं नाही.
म्हणून स्वतःबद्दल प्रश्न लिहायचा प्रश्नच येत नाही. बघा, जे मोठे मोठे विद्वान किंवा तत्वज्ञ असतात तर त्यांनी स्वतःबद्दल असं काही लिहून ठेवलेलं नाही. नुसतं जगाला द्यायचं काम केलं ते. जगाला नुसतं द्यायचं काम, जगाला नुसतं ज्ञान द्यायचं काम, जगाकडून काही अपेक्षा ठेवली नाही. तसंच भगवान बुद्धाने केलं. भगवान बुद्धाने असं सांगितलंच नाही प्रवचन सुरू करताना, महामंगल सूक्त माहिती आहे ना सर्वांना, एवं मे सुतं वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये असा उल्लेख नाही मी भगवान बुद्ध इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्मलो, आता मी तुम्हाला महामंगल सूक्त सांगतो, ते ऐका. ऐकलेच पाहिजे, नाही ऐकले तर असं कधी भगवान बुद्धाने म्हटलं नाही. आणि असा जो म्हणेल तो भगवान बुद्ध पण कसला. ओके. मग भगवान बुद्धाच्या धम्माचा उत्तराधिकारी कोण आहे? धम्मच आहे. व्हेरी गुड. धम्म इज इक्वल टू धम्म. धम्म इज इक्वल टू धम्म. धम्म हेच धम्म आहे. धम्म प्लस धम्म इज इक्वल टू धम्मच आहे. सगळं काही धम्मच आहे. बरोबर आहे. पुढे आता दुसरा चॅप्टर. जाऊ. वाचा ना, काय झालं? वाचू. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणी मात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रशिताच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाच्या प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रशिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठविण्यापासून सुटका करणे. बुद्ध आणि प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्या सत्याचे खंडन करीत असे. अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेल्या इष्टनिष्ठ वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देणे, मोक्षाचे आश्वासन न देणाऱ्या बुद्ध हा एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यांमध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे. आपले हे मत मोगल्लान या ब्राह्मणाला खालील सूक्तात बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते. नंतर मोगल्लान हा बघा, भगवान बुद्ध स्वतःला काय म्हणत होते? मार्गदाता का मोक्षदाता? मार्गदाता. मी तुमचा मोक्षदाता नाही. मार्गदाता म्हणजे काय? मी तुम्हाला दिशा दाखवतो की या आर्य अष्टांगिक मार्गानुसार तुम्ही चाला म्हणजे तुमची मुक्ती होईल.
मी तुम्हाला 4 आर्य सत्याप्रमाणे चालायला सांगतो. तुम्ही चालाल तर तुमची मुक्ती निश्चित आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्षदाता म्हणजे काय? तुम्ही जे मी सांगितलं ते माना. तर ते मानलं तर तुम्ही स्वर्गात, नाही मानलं तर नरकात. भगवान बुद्धाने जीवनामध्ये कधीही केव्हाही स्वर्गाची नरकाची भीती कोणाला दाखवली नाही. आणि त्या काळामध्ये स्वर्गाची आणि नरकाची भीती दाखवली की लोक घाबरायचे. पण आता लोक घाबरतात का? नाही. आता लोकांना भीतीच राहिली नाही. कुठं सोडा म्हणतात आम्हाला, स्वर्गात न्या नरकात न्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकाला अगोदर भीती होती, एक काळ होता, पण आता लोकांना ती भीती देखील राहिली. भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कारी नाही, चमत्कारी नाही. साक्षात्कार म्हणजे काय? साक्षात्कारी म्हणजे असा मोक्ष दाखव, तथास्तु करणे. एखाद्याने आशीर्वाद मागितला, त्याच्या डोक्यावर हात ठेवणे, तथास्तु करणे, की लगेच त्याची जाग्यावर मुक्ती. त्याला म्हणतात साक्षात्कार. बरोबर आहे. परंतु भगवान बुद्धाचा धम्म तसा नाही. जो शरण आला भगवान बुद्धाला, त्याला भगवान बुद्ध नीट समजून घ्यायचे आणि नीट समजून सांगायचे. भगवान बुद्धाने कधीही कोणावर रोष केला नाही. माझं ऐकलं तर तुमचं कल्याण होईल आणि नाही ऐकलं तर तुमचं अकल्याण होईल, असं कधी भगवान बुद्ध म्हणतात. तुम्हाला ऐकायचं तर ऐका आणि नाही ऐकायचं तर नका ऐका. भगवान बुद्धाने असं साफ म्हणून कंपल्शन नाही केलं, कंपल्सरी नाही केलं. तुम्ही माना, तुम्ही माना असं नाही म्हटलं भगवान. तुम्ही जाना, तुम्ही जाना, तुम्ही जाना. जाणं म्हणजे काय? जाना. आणि जाना म्हणजे जात जात तुम्ही जाना, धम्माला जाना. नुसतं मानून काही फायदा नाही. 3 वेळेस नुसतं डोकं आपटून काही फायदा नाही. आपण का, केव्हा, कुठं, कधी, कशासाठी, का, या प्रश्नाचे आपण उत्तर शोधले पाहिजे. बरोबर आहे. आईन्स्टाईन नेहमी प्रयोग करायचा, तर त्याला लोक विचारायचे की तुम्ही हे संशोधन का करता? तर त्याचं म्हणणं हेच राहायचं की माझ्या मनामध्ये हे काही प्रश्न असतात. का, व्हाय, व्हॉट, कशासाठी, व्हाय, वेन, कधीपर्यंत माझा हा प्रयोग आला पाहिजे, वेअर, कुठे हा प्रयोग केला पाहिजे, फॉर होम, कोणासाठी हा प्रयोग केला पाहिजे. आणि त्याचे त्याला उत्तर मिळाले की तो संशोधन करायचा, रिसर्च करायचा. आणि याच रिसर्चचा जन्म म्हणून त्याने E=mc² जगाला सूत्र दिलं. रिलेटिव्हिटी थिअरी त्याने जगाला दिली. त्यालाच सापेक्षता सिद्धांताचा जनक म्हणतात. आणि एक महान आईन्स्टाईन होऊन गेला. बघा, म्हणून तुम्हाला देखील असे प्रश्न पडले पाहिजे की मी पंचशील का पालन करतो, कशासाठी पालन करतो, कधी करायला पाहिजे, काय पालन केल्याने फायदे होतात, कोणामुळं पालन करायचं. अशा प्रश्नाचे WH क्वेश्चनचे तुम्हाला उत्तर मिळाले पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्याचा काहीतरी लाभ होईल. नुसतं जे एखाद्याने सांगितलं अष्टशील पालन करा आणि आपण अष्टशीलच्या नावावर असं दिवसभर चरत राहतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. 12 वाजे त्या अष्टशील गेलं बोंबलत.
12 वाजेपर्यंत. असं नसलं पाहिजे. एक उपासिका मी यांच्याकडे भोजनाला गेलो, मी 4 वाजेपर्यंत भोजन करायला चालतं. मी 4 वाजेपर्यंत शील धारण करणाऱ्याला भोजनाला कधीच परमिशन भगवान बुद्ध देत नाही. इट इज कम्प्लिटली युअर मिसअंडरस्टँडिंग. 4 वाजेपर्यंत, मग कोणी तर म्हणेल 8 वाजेपर्यंत चालतं. नाही, रात्रीच्या 12 पर्यंत पण चालतं हो, असं पण कोणी म्हणेल. तसं नाही. दिवसातून एकदा म्हणजे ते 12च्या आतमध्येच. नाही, तसं नाही. मग ते वेगळं उपोषित होतं. ते उपोषित नाही, ते उपवास होतं. उपोषित आणि उपवास यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे, पुढे वाचा. एकदा श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वराम प्रसादात उतरले होते. नंतर मोगलान हा गणक हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदा अध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रत्येक मोक्षाने नियम पाळीत जा. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या संतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षुरुद्रेंद्रियांविषयी सावधान राहा. चक्षुरिंद्रिय संयमित ठेव. चक्षु इंद्रिय संयमित ठेव. इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिवेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा ये, हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीर यष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदनांचा उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मण श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणे, जागृतेचा सती अभ्यास कर. दिवसा
चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा एरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मण, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा: श्रमणा ये, जागृतता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजे जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मण, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात: श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगृह असो, पर्वत गुफा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असतो अथवा गवत पेंड्यांच्या राशीजवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न भक्षण केल्यानंतर आसना मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापि साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अरहंतपद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, हे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळवला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागृततेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला: परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळू शकतात काय, किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहेत, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो, तू त्याला त्याच सूचना करतोस, तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. ब्राह्मण बोलू लागला: त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितो. या सूक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवितो. आणि मोक्ष म्हणजे काय? मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणीतून मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे रागलोभाची विचारांचा निग्रह. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? साधू साधू साधू. बघा काय म्हणतात भगवान बुद्ध:
भगवान बुद्ध स्वतःला काय म्हणतात? मार्गदाता की मोक्षदाता? मार्गदाता. मी तुम्हाला मार्ग दाखवायचं काम करतो. काय करतो? मार्ग दाखवायचं काम. कोणी जर विचारलं भगवान बुद्धाला राजगृहाकडे जाण्याचा रस्ता कोणता, तर भगवान बुद्ध सरळ सरळ सांगायचे, इथून राईट जा, मग लेफ्ट घ्या, मग राईट घ्या, मग लेफ्ट घ्या, स्ट्रेट जा, आलं राजगृह. बरोबर आहे. तर कोणी भगवान बुद्धाला रस्ता विचारला, भगवान बुद्ध सांगायचे असा असा रस्ता आहे, राईट लेफ्ट स्ट्रेट, पोचशील राजगृहाला. आता एखादा आपल्यासारखं बावळ ज्याला सांगितलं राजगृहाला जायला, उत्तर दिशेला राजगृह आहे, तो चालला दक्षिणेला, तर त्याला जीवनात कधी राजगृह भेटेल का? नाही. एकाला सांगितलं बाबा आनंदनगर हे अंबड चौफुली, तिथून स्ट्रेट यायचं, मग गुरुचरण पासून खाली यायचं, आनंदनगर लागतं. पण एखाद्याला सरळ सरळ चांगला रस्ता सांगून देखील जर तो त्या रस्त्याने जात नसेल, तर त्याच्यामध्ये आपली चुकी आहे का? सांगणाऱ्याची चुकी आहे का? मग कोणाची चुकी आहे? चालणाऱ्याची चुकी. मग भगवान बुद्ध काय म्हणतात? मी देखील तुम्हाला असाच मार्ग दाखवतो. मी देखील मार्गदाताच आहे, मोक्षदाता नाही. मोक्षदाता म्हणजे आनंदनगर, आनंदनगर कुठे आहे असं विचारलं की सरळ असं उचलायचं आणि आनंदनगर मध्ये ठेवायचं, असं नाही. भगवान बुद्धाला विचारलं देव कुठे आहे, लगेच भगवान बुद्ध देव पाहिजे तुला देवलोकात, ब्रह्म पाहिजे तुला ब्रह्मलोकात, असं भगवान बुद्धाने कधी केलं नाही. त्याला म्हणतात मोक्षदाता. पण भगवान बुद्धाने मार्ग दाखवला. मुक्ती पाहिजे तुला, मग मी जसं सांगतो तसं चाल. भगवान बुद्धाला अशा अनेक प्रश्न विचारायचे लोक. त्यापैकी एक गणक मोगल्यान. गणक मोगल्यान एक ब्राह्मण होता, भगवान बुद्धाकडे आला. काय विचारतो भगवान बुद्धाला की आम्ही पण ब्राह्मण आहोत, आमच्याकडे पण शिष्य असतात, त्यांना पण आम्ही आमच्या धर्माचं ज्ञान देतो, त्यांना पण आम्ही आमच्या धर्माचं सांगतो, आणि त्यांनी जर ते पालन केलं तर ते मोक्ष प्राप्त करतात. क्रमश शिक्षण आम्ही त्यांना देतो, त्यांना वेदाचं शिक्षण देतो, त्यांना उपनिषदाचं शिक्षण देतो, त्यांना ब्राह्मण्य आरण्यके यांचं शिक्षण देतो, जे ते धारण करतात, मोक्ष प्राप्त करतात. तसंच भगवान बुद्ध, तुम्ही पण काही तुमच्या शिष्यांना असंच सांगता का? तर भगवान बुद्ध म्हणतात हो, मी देखील माझ्या शिष्यांना असंच सांगतो. मग भगवान बुद्ध काय म्हणतात? ब्राह्मणा, अगदी तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ देतात. बंधू 18वा पॉइंट काय सांगतो? शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. म्हणजे भगवान बुद्ध पहिलं त्याला काय सांगतात? शील सांगतात. काय सांगतात? शील सांगतात. संयमित हो, शील पालन कर. शील हे आर्य अष्टांगिक मार्गातील एक अंग आहे की नाही? आहे. आता शील या अंगामध्ये किती दृष्टी येतात? किती मार्ग येतात? तीन येतात. तीन येतात. तीन येतात. तीनच येतात. तीनच येतात. तीन कोणकोणते येतात? सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, वाचा, कर्म आणि आजीविका. सम्यक वाचा म्हणजे काय? चांगलं बोलणे. सम्यक कर्म म्हणजे काय? चांगलं काम करणे. आणि सम्यक आजीविका म्हणजे काय? चांगले आजीविका चांगली करणे.
म्हणजे पहिलं भगवान बुद्धाकडे जर कोणी आलं तर त्याला भगवान बुद्ध पहिलं शील शिकवतात, संयम शिकवतात. काय शिकवतात? हे शिकवतात सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका. दुसरी गोष्ट, भगवान बुद्ध याच्या पुढची स्टेप काय सांगतात? शील पालन करायला लागला ना तू आता तुझ्या डोळ्यावर संयम ठेव. कशावर? डोळ्यावर, कानावर, नाकावर, जिभेवर आणि सर्व शरीरावर संयम ठेव. बरोबर आहे? आपल्या डोळ्याला चांगलं पण पाहायला भेटतं, वाईटही पाहायला भेटतं, पण आपण न्यूट्रल राहायला पाहिजे. बरोबर आहे? आपल्या कानाला चांगलं पण प्रशंसा ऐकू येते आणि आपल्या कानाला निंदा पण ऐकू येते. बरोबर आहे? परंतु आपण याच्यामध्ये राग, द्वेष, मोह उद्दीपित केला नाही पाहिजे किंवा राग, द्वेष, मोहाला आपण जन्म दिला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट काय? श्वास. बरोबर आहे? सुगंधित श्वास आला, वास आला की आपण त्याकडे आकर्षित होतो. दुर्गंध वास आला की आपण लगेच मन हटवून टाकतो. बरोबर आहे? परंतु या गोष्टीमध्ये देखील संयम राखला पाहिजे. जिभेला चांगले देखील चोचले पुरवणारे अन्न भेटतं आणि काहीला कारले ना किंवा कडूरस असं पण भेटतं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये संयम. शरीराला चांगला स्पर्श होतो आणि वाईट स्पर्श होतो. हे फार महत्वाचं सांगतात भगवान बुद्ध. यालाच पंचेंद्रिय म्हणतात. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण तटस्थ राहायला पाहिजे. ज्यावेळेस माझ्याकडे शिष्य येतात तर त्यावेळेस मी त्यांना हे सांगतो की या पंचेंद्रियावर संयम करा. डोळ्याचा संयम, चक्षु संवरो साधु, साधु सोतेन संवरो, घानेन संवरो साधु, साधु जिव्हाय संवरो, जिव्हाय संवरो साधु, साधु सब्बत्त संवरो, सब्बत्त संवतो भिक्खु, सब्ब दुःखापमुच्यते. काय? सब्ब दुःखापमुच्यते. ज्याने डोळ्यावर, कानावर, नाकावर, त्वचावर, जिभेवर, तोंडावर आणि सर्व शरीरावर संयम राखला, अशा माणसाची दुःखातून मुक्ती होते, मोक्ष भेटतो, निर्वाण भेटतं, अरहंत प्राप्त भेटतं. अरहंत शिप, अरहंत हुड त्यांना लागतं. बरोबर आहे? तिसरं काय सांगतात भगवान बुद्ध? भोजनामध्ये संयम राखायचा. बरोबर आहे की नाही? आपल्याला भोजनाचा संयम तर माहितीच नाही. सकाळी उठलं की नाश्ता, दुपार झाली की जेवण, रात्री झोपताना जेवण, परत भूक लागली एकदा 12 वाजता, दिवसातून 3-4 वेळेस तर हात धुणंच होतात आहे की नाही? भगवान बुद्धाने असं नाही सांगितलं. खायचं पण लिमिटमध्ये. आपलं लिमिटलेस, अनलिमिटेड. 11ला भाषेचे 1ला कुठे पोट भरून पोटावर बांधायची तयारी होती आपण, हे की नाही? है ना? तर असं नसलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध आपल्या शिष्याला याच्यावरती संयम करायला सांगितल्यानंतर भोजनाचा देखील संयम सांगतात. भोजनाचा संयम ज्यांनी बाळगला त्यांनी खूप काही जीवनामध्ये प्राप्त केलं. बघा, अन्न तारी अन्न मारी, अन्न तारत पण अन्न मारत पण. अन्न कमीच खाल्लं तर तुम्ही कुटकून मरून जाशाल. आणि असं भरपूर खाल्लं
बुद्धाच्या काळामध्ये एक भिक्षू होता. तो भिक्षू फार भोजनासाठी व्याकुळ आकुळ बाकुळ एवढा औचित्य होता की त्याला असं वाटायचं जिथं भोजन असलं की भिक्षापात्र घेऊन पाहिला. एक दिवस त्याने असं रट्टावून खाल्लं, भिक्षापात्र भरून घेतलं, भिक्षापात्र भरून खाल्लं, पोट भरलं तरी खातच राहिलं. एवढं खात राहिलं त्याला उठताच येईना, त्याला हलता येईना, त्याला डुलता येईना, त्याला पाणी पिता येईना. इतकं खाल्लं शेवटी त्याच्या घशापर्यंत आलं. शेवटी त्याचा श्वास गुदमरू लागला आणि बिचारा भिक्षू जागच्या जागीच मेला. ही सत्य कथा आहे. म्हणूनच म्हणतात अन्न सारी अन्न मारी. अन्न हे परब्रह्म आहे. बरोबर आहे की नाही? अन्नाला जर चांगलं घेतलं तर चांगलं होतं. बघा मी काल सांगितलं ना, जरी तुम्ही विषा समान विष मिश्रित जरी पदार्थ खाल्ले तरी तुमच्यावर काही एवढा इफेक्ट होणार नाही. जर तुम्ही मंगलमैत्री करणारे असाल काहीच होणार नाही. विषाचा देखील प्रयोग तुमच्यावर होणार नाही. विषाक्त प्रयोग देखील तुमच्यावर लागू होणार नाही. ठीक आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भोजनाचा संयम करा. बघा आई वडिलांच्या पुढे भगवान बुद्ध सांगतात कसं खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, कुठं खायचं, बसून खायचं, कौब्याने सुरू करायचं. भिक्षापात्रात भेटलं की त्या काळामध्ये चालता भिक्षा कशामुळे खायचे की एका घरी भिक्षापात्र भरलं की दुसऱ्या घरामध्ये लगेच ते भिक्षापात्र रिकामं दिसलं पाहिजे आणि परत आपल्याला भिक्षा मिळाली पाहिजे. म्हणजे दुपारचं तर भागतं आणि रात्रीचं पण भागतं. मग अशासाठी भगवान बुद्धाने भिक्षूंना भिक्षाचे नियम लावले. भिक्षापात्राचे, खाण्याचे, पिण्याचे. बरोबर आहे. पंचेंद्रियावर नंतर भोजनावर देखील नियम म्हणजे संयम आपण बाळगला पाहिजे. आणि पुढे आणखी एक सांगतात की मग चित्तशुद्धीचा प्रयत्न केला पाहिजे. कशाचा? चित्तशुद्धी. बघा अगोदर शील, नंतर समाधी आणि नंतर प्रज्ञा. भगवान बुद्धाने नेहमी या तीनच गोष्टीमध्ये आपलं प्रशिक्षण दिले. कोणत्या तीन गोष्टी? शील, समाधी, प्रज्ञा. शील म्हणजे काय? कसं खायचं. शील म्हणजे काय? कसं वागायचं. शील म्हणजे काय? कसं बोलायचं. शील. समाधी म्हणजे काय? कसं ध्यान करायचं. समाधी म्हणजे काय? कुठं ध्यान करायचं. समाधी म्हणजे काय? ध्यानाचे प्रकार किती. समाधी म्हणजे काय? समाधीचे एकूण 4 प्रकार. पहिलं ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, याला म्हणतात समाधी. आणि प्रज्ञा म्हणजे काय? चित्ताला शुद्ध करायची प्रक्रिया. प्रज्ञा म्हणजे चित्ताला शुद्ध करायची एक प्रकारची साबण. जसं आपण कपड्याला स्वच्छ करण्यासाठी एकतर आपण निरमा वापरतो, नाहीतर कम्फर्ट वापरतो, नाहीतर साबण वापरतो, आणखी काहीतरी डिटर्जंट वगैरे वापरतो. तसंच आपल्या मनामध्ये देखील मलिनता असते, त्याला शुद्ध करण्यासाठी आपण प्रज्ञारूपी साबण वापरतो. बरोबर आहे. भगवान बुद्ध बघा आपण चालताना सजग असलं पाहिजे. चालतो ना आपण. बघा भगवान बुद्ध चालायला देखील शिकवतात.
चालाव कसं, बोलाव कसं, उभं राहाव कसं, बसाव कसं, झोपाव कसं, हे सर्व इतिपासून आदिपासून अंतापर्यंत भगवान बुद्ध लहान लहान शिष्यांना, ते महान महान शिष्यांना ही शिकवण देतात चित्तशुद्धीची. अशी शिकवण जगामध्ये कुणी दिल्याचं बघवत नाही. बघा पुढे नंतर शिष्याला आत्मसंयम साधता आला पाहिजे, यासाठी भगवान बुद्ध पुढील पाठ देतात. एकांत स्थान शोधून काढायला पाहिजे. मग नंतर अरण्यात जाऊन एका वृक्षाखाली किंवा पर्वताजवळ, पर्वताच्या गुंफेमध्ये किंवा स्मशानामध्ये असं एखादं स्थान शोधून त्या ठिकाणी ध्यान करायचं. बरोबर आहे. ध्यान म्हणजे काय? प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आणि या माध्यमातून शिलाचा देखील अभ्यास होतो, समाधीचा देखील अभ्यास होतो आणि प्रज्ञाचा देखील अभ्यास होतो. आणि ज्या माणसाने शील पालन केलं, ज्या माणसाने समाधीचं आचरण केलं आणि ज्या माणसाने जीवनामध्ये प्रज्ञा पालन केली, असा माणूस मुक्त होईल का होणार नाही? मुक्त होईल. असा माणूस शील समाधी प्रज्ञेचं पालन करणारा अरहंत होईल का होणार नाही? अरहंत होईल. असा माणूस, त्याला विमुक्ती रस प्राप्त होईल का होणार नाही? होईल. असा माणूस अशेष अरहंतशिप या पदाला श्रोतापन्न सकादागामी अनागामी अरहंत पदाला प्राप्त होईल का होणार नाही? होईलच ना. शील समाधी प्रज्ञा हे अरहंत पदाकडे नेणारे महत्वाचे मार्ग आहे. बरोबर आहे. जसं नागपूरवरून मुंबईकडे द्रुत गतीने जाणारा महामार्ग कोणता आहे? नागपूरकडून मुंबईला जाण्यासाठी कोणता महामार्ग आहे? समृद्धी महामार्ग. किती वेळामध्ये? 4 का 5? 5 तासामध्ये मुंबई. तसंच शील समाधी प्रज्ञा हे मार्ग असे द्रुत गतीचे मार्ग आहेत, जे आपल्याला कुठपर्यंत पोहोचवतात? अरहंत पदापर्यंत किंवा निर्वाणापर्यंत पोहोचवतात. बघा, आणि ज्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात मी एखाद्याला असं सांगितलं तर तो माणूस निश्चितच अरहंत होतो, अरहंत होत नाही असं नाही. आणि जर शील समाधी प्रज्ञा या रस्त्याने जर तो माणूस चालला तर त्याला निर्वाणच भेटेल. आणि शील समाधी प्रज्ञेच्या विरुद्ध दिशेने जर तो चालला तर त्याला काय भेटेल? पश्चाताप, नरकच भेटेल ना. शील समाधी प्रज्ञाने जर माणसाला विमुक्ती भेटत असेल तर शील समाधी प्रज्ञेच्या विरुद्ध चाललेल्या माणसाला दुःखच भेटेल, दुसरं काय भेटणार? भगवान बुद्ध उदाहरण देतात. एखाद्याने जर मला विचारलं राजगृह कुठे आहे, मी त्यांना सरळ सरळ सांगतो की राजगृहाला जाण्याचा हा रस्ता आहे, तुम्ही या रस्त्याने जा, म्हणजे तुम्ही राजगृहाला पोहोचाल. मग आजपर्यंत मी ज्यांना राजगृह कुठे आहे असं विचारलं, मी त्यांना सांगितलं, तेथे पोहोचले. परंतु मी ज्यांना राजगृह कुठे आहे असं सांगितलं, परंतु ते त्या राजगृहाच्या वाटेने गेलेच नाही. मी म्हटलं राजगृह पूर्वेला आहे, पश्चिमेला गेले ते. मी म्हटलं राजगृह उत्तरेला आहे, हे लोक दक्षिणेला गेले. तर अशा लोकांना कधीही राजगृह मिळणार नाही. म्हणून मी जसं सांगतो त्याप्रमाणे जो चालतो तो निश्चितच अरहंत पदाला प्राप्त होतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मी लोकांसाठी मोक्षदाता नाही, मी कोण आहे? मार्गदाता आहे. मार्गदाता म्हणजे कोण? मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. या रस्त्याने चला, हा रस्ता शील समाधी प्रज्ञाचा तुम्हाला मुक्तीपर्यंत पोहोचवेल. आर्याष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती, समाधी तुम्हाला निर्वाणापर्यंत पोहोचवेल.
आणि मिथ्या दृष्टी समाज, मिथ्या दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती, समाधी तुम्हाला नरकापर्यंत पोहोचवते, दुःखाकडे नेते. मग आपल्या हातामध्ये ना काय घ्यायचं आणि काय सोडायचं. तुम्हाला हे जर समजत नसेल तर तुमच्यासारखा मूर्ख कोण. बरोबर आहे की नाही. भगवान बुद्धाने हेच सांगितलं आणि आजही भगवान बुद्ध लोकांसाठी, बऱ्याच जणांसाठी मोक्षदाता आहे. बरेच जण म्हणतात भगवान बुद्ध कोण आहे, मोक्षदाता. बाहेरील लोक पण म्हणतात, काही आपले पण म्हणतात भगवान बुद्ध मुक्तीदाते. मुक्तीदाता नाही, मोक्षदाता नाही, मार्गदाता. कोणी जर विचारलं भगवान बुद्ध कोण आहेत, मार्गदाता. भगवान बुद्ध कोण आहेत, शास्ता. भगवान बुद्ध कोण आहेत, मार्गदर्शक. मोक्ष म्हणजे काय, डायरेक्ट भगवान बुद्धाकडे कोणी आलं, शरण, भगवान बुद्धाचं शरण घेतलं की त्याला डायरेक्ट मोक्ष. म्हणजे जो बुद्धाला शरण आला त्याला डायरेक्ट स्वर्ग, विदाउट विजा, विदाउट तिकीट, डायरेक्ट ब्रह्मलोक. तर भगवान बुद्धाने असं सांगितलं नाही. भगवान बुद्धाने जर असं जर केलं असतं तर त्या काळामध्ये जेवढी लोकसंख्या होती त्यापेक्षा जास्त लोकसंख्या भगवान बुद्धाकडे आकर्षित झाली असते. पण भगवान बुद्धाने असं कधी केलं नाही. भगवान बुद्धाने जर असं केलं असतं तर सगळं जग बुद्ध झालं असतं. भगवान बुद्ध जर लोकांच्या हिशोबाने चालले असते की आत्मा आहे, देव आहे, अरे वा, छान सांगतात भगवान बुद्ध. देव आहे, कुठे आहे तो, दिसला का, ज्याला दिसन ते एका बापाचं आणि ज्याला नाही दिसणार ते अनंत. तसंच झालं ना. मग तुकाराम महाराजाला मारलं आणि तुकाराम महाराजाला मारून वैकुंठाला गेले असं, बरोबर आहे. मग जे तुकारामाचे भक्त होते त्यांनी विचारलं, तुकाराम कुठे गेले, तुकाराम कुठे गेले, तुकाराम तुकाराम तुकाराम. तर लोक म्हणायचे तुकाराम मेले, तुकाराम वारले, तुम्हाला पाहिजे का तुकाराम. तेव्हा ते तुकाराम चालले, तुकाराम चालले, तुकाराम चालले. आम्हाला तर दिसायला गेले हो, तुम्हाला दिसायला नाही. ज्याला दिसेल ते एका बापाचं आणि ज्याला तुकाराम दिसणार नाही ते. अशामुळं सगळ्या लोकांनी तुकाराम मला दिसले, तुकाराम मला दिसले, आणि तुकाराम वैकुंठाला नेऊन पोहोचले. वैकुंठ म्हणजे काय, त्यांचं वैकुंठवलं, त्यांना मारलं आणि परिणामी त्यांची हत्या त्या काळातील लोकांनी केली. बरोबर. भगवान बुद्ध हे प्रवाहाच्या सोबत नाही चालले, निरंजनेच्या प्रवाहाच्या सोबत नाही चालले, तर प्रवाहाच्या विरुद्ध चालले. लोकांना जसं आहे तसं नाही सांगितलं त्यांनी. देव आहे, आत्मा आहे, माना, असं नाही सांगितलं. प्रवाहाच्या विरुद्ध गेले भगवान बुद्ध आणि कितीतरी विरोध सहन केला त्यांनी. म्हणून संबंध भारताला, जम्बूद्वीपाला, आशियाला, जगाला धार्मिक धर्मगुरूला, अध्यात्माला जर प्रथमतः झटका देण्याचं काम, या सर्व संबंध जगाला धार्मिक आध्यात्मिक आंदोलित करायचं काम जर कोणत्या महापुरुषाने केलं असेल तर तो एकमेव महापुरुष म्हणजे क्षीरसागर वंद्य शास्ता तथागत भगवान बुद्ध होय. पुढे बस तेवढंच छोटस. बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने
आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती जिव्हावाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. बुद्धाने मात्र आपल्या शास्त्रासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटले नाही. तो म्हणतो, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. साधू साधू साधू. बघा, मोजेस हा कोण होता? एक धर्माचा धर्मगुरू होता. येशू ख्रिस्त हा ख्रिश्चन धर्माचा धर्मसंस्थापक होता. मोहम्मद पैगंबर हा मुस्लिम धर्माचा धर्मसंस्थापक होता. गुरु नानक हा शीख धर्माचा धर्मसंस्थापक होता. बरोबर आहे. तसंच बौद्ध धर्माचा धर्मसंस्थापक भगवान बुद्ध होता. तर प्रत्येक धर्माच्या धर्मसंस्थापकाने आपली आपली सत्ता, आपली आपली महत्ता, आपली आपली महत्व स्थापित करायचा प्रयत्न केलेला. बरोबर आहे. मोजेस हा कोणत्या धर्माचा धर्मगुरू होता, धर्मसंस्थापक होता? मोजेस हा झोरोथ्रुस्ट या धर्माचा धर्मसंस्थापक होता. झोरोथ्रुस्ट ते उद्या सांगतो वाटल्यास तुम्हाला. एक तो संप्रदाय. येशू ख्रिस्ताने स्वतःला देव म्हटलं, देवपुत्र म्हटलं. मी जे सांगेल ते अंतिम शब्द. कृष्णाने देखील आपल्या गीता उपनिषद यामध्ये देखील काय सांगितलं? मी जे सांगेल ते अंतिम शब्द. गीतातला एकही शब्द व्यर्थ नाही. एकही शब्द तुम्ही काढू शकत नाही असं कृष्णाने म्हटलं, अंतिम शब्द. पण भगवान बुद्धाने काय म्हटलं की मी सांगितलेलं ते तर सर्व सत्यच आहे, पण तुम्ही जाणा, समजून घ्या आणि मगच त्याला माना. म्हणून आपल्याकडे एक वंदना आहे, धम्मवंदना आहे. काय आहे? म्हणून आपण सोबत सगळेजण म्हणा, साक्षातो भगवता धम्मो संदीप्तिको अकालिको एहिवासिको पनेयको पाश्चातं वेदिताको विन्योनीति. काय म्हणतात? साक्षातो भगवता धम्मो. भगवान बुद्धाचा धर्म हा सुविख्यात आहे. साक्षातो भगवान बुद्धाचा धर्म सुविख्यात आहे. संदिग्धिको दिग्धिको या स्वतः पहा. अकालिको म्हणजे तुम्ही जर धम्माला जाणलं, पाहिलं, मानलं तर तुम्हाला तात्काळ फळ देणार आहे. अकालिको म्हणजे काय? वेळ लावणार नाही. तुम्ही आज पुण्य करा, तुम्हाला आजच फळ मिळेल. तुम्ही आज पुण्य करा, तुम्हाला 17 जन्मानंतर
पुण्य मिळेल असं नाही. जागच्या जागी तुम्ही आज पाप करा, तात्काळ फळ मिळेल. तुम्ही आज पुण्य करा, पाप करा, तुम्हाला तात्काळ मिळेल. याच जीवनामध्ये, याच जन्मामध्ये, याच देहाला. बरोबर आहे. त्याला म्हणतात भगवान बुद्धाचा धर्म अकालिको. अकालिको म्हणजे वेळ न लावणारा, तत्काळ अकालिको. एही बस्तिको या पहा जाना. ओपनेयको सगळ्यांना बुद्धाचा धम्म हा प्रत्यक्ष दर्शी होण्यासाठी उपयुक्त आहे. ओपनेयको पच्चतं वेदितब्बो स्वतः त्या मार्गानुसार जाणा, माना, त्या मार्गावर जा, त्या मार्गावर चाला. तुम्हाला काय काय अनुभवायला येतं वेदितब्बो, काय काय वेदना होतात, सुखद, दुःखद, न्यूट्रल, कशाही का वेदना होत ते तुम्ही स्वतः जाणा. पच्चतं वेदितब्बो विन्युहिते. आणि विद्वानांना जाणणारा धम्म आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा गावंढळ लोकांसाठी नाही. भगवान बुद्धाचा धम्म हा अशिक्षित लोकांसाठी नाही. भगवान बुद्धाचा धम्म जर खरं पाहिलं तर सुशिक्षित आणि सभ्य लोकांसाठी आहे. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तर अशिक्षित मध्ये मोडतो, गावंढळ मध्ये मोडतो, परंतु तसा नाही. भगवान बुद्धाचा हा मार्ग गावंढळ आणि अशिक्षित लोकांना देखील प्रशिक्षित करणारा आहे, सुशिक्षित करणारा आहे, सुसंस्कृत करणारा आहे आणि तुम्हाला निर्वाणापर्यंत पोहोचवणार आहे. असा हा भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून तुम्ही या धम्माला जाणा, या धम्माला प्रत्यक्ष पहा. भगवान बुद्धाने अशी सक्ती केली नाही की माझ्या धम्माला तुम्ही मांडलंच पाहिजे. भगवान बुद्ध स्वतः म्हणतात या पहा, बसा, अनुभवा. जर तुमच्या बुद्धीला पटत असेल तर माना, आणि जर तुमच्या बुद्धीला पटत नसेल तर मानू नका. असं कोणी म्हटलेलं आहे का? नाही. जर तुम्हाला पटलं माना. म्हणून मी सांगितलं होतं अगोदर, जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं, आणि जे बुद्धीला पटणार नाही ते बुद्धाचं नाही. बाबासाहेबांनी देखील हीच आठ टाकली होती. जर तुम्हाला एखादं पुस्तक असं भेटलं जे बुद्धाचं नाही, परंतु बुद्धाच्या नावावर शब्द, बुद्धाच्या नावावर पुस्तक खपवल्या जात असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही त्रुटी आढळत असतील तर तुम्ही एकच त्याला अट लावली पाहिजे. या ग्रंथामध्ये जर मला बुद्धीला पटत असेल तर हे बुद्धाचं आहे, अन्यथा हे बुद्धाच्या नावावर खपवल्या गेला. अंडरस्टँड? एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज आपण इथेच थांबू. सर्वांप्रती मांगल्याची भावना बुद्धं नमामि, धम्मं नमामि,